आज आपण काश्मीरी दम आलूच्या भाजीची रेसिपी पाहणार आहे। ही भाजी आपण कमीत कमी मसाले वापरून तयार करणार आहे। या भाजीमध्ये आपण कुठल्याही प्रकारचा कांदा, लसूण, टोमॅटो, खोबरं त्याशिवाय गरम मसाला किंवा धने पावडर देखील वापरली नाही आहे। कमी मसाले वापरून ही भाजी किती छान अशी घट्ट तयार झालेली आहे। यामध्ये आपण काय वापरले आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, द स्पेशल फूड मराठीवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। रेसिपीकडे जाण्याआधी आजची रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून बाजूच्या घंटीलाही क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल। काश्मीरी दम आलू तयार करण्यासाठी इथे मी लहान आकाराचे आलू घेतलेले आहेत आणि ते कुकरला उकडवून घेतलेले आहे। उकडण्यासाठी मी कुकरच्या साधारण 2 शिट्ट्या होऊ दिलेल्या आहे। थंड झाल्यानंतर याचे साल काढून घेतलेले आहे। ओरिजिनल पद्धतीने जर काश्मीरी दम आलू तयार करायचा असेल तर जे आलू आहेत ते अशा प्रकारे उकडवून न घेता डायरेक्ट त्याचे साल एखाद्या पिलरच्या सहाय्याने सोलून घेतात आणि साल काढल्यानंतर त्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एखाद्या फोकच्या सहाय्याने छिद्र पाडून घेतात आणि त्याला डबल फ्राय पद्धतीने ते आलू तयार केले जातात। परंतु इथे मी थोडी शॉर्टकट पद्धत अवलंबली आहे। याला मी इथे एक वेळा उकडवून घेतलेले आहे, त्यामुळे आपल्याला इथे डबल फ्राय करण्याची गरज नाही। आता व्हिडिओमध्ये मी दाखवले आहे त्याप्रमाणे आपल्याला आलूला फोकच्या सहाय्याने छिद्र पाडून घ्यायचे आहे, म्हणजे जी ग्रेव्ही आहे ती आलूच्या आतपर्यंत जाईल। इथे आता मी पूर्ण आलूला छिद्र पाडून घेतलेले आहे। आता याला आपण फ्राय करून घेणार आहे। त्यासाठी इथे मी एका फ्राय पॅन मध्ये 2 टेबलस्पून इतकं तेल गरम करायला घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची आहे। यामध्ये आता आपल्याला हे सर्व जे आलू आहेत ते छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला याच्यावरती फ्राय करून घ्यायचे आहे। आता तुम्ही बघू शकता आलू हे खूप छान असे गोल्डन रंगाचे फ्राय झालेले आहेत। आता हे आलू पूर्णपणे तयार झालेले आहेत। आता आपण याला एका प्लेटवरती काढून घेऊया। आता मी 1 कप इतकं फेटलेलं दही घेतलेलं आहे। दही फक्त खूप जास्त आंबट असायला नको। यामध्ये आता 1 टीस्पून इतकी सुंठ पावडर घालून घ्यायची आहे। त्यानंतर 1.5 टीस्पून इतकी शोप पावडर घालायची आहे आणि याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचंय। व्यवस्थित एकत्र करायचे आहे, कुठेही याची गाठ वगैरे असता कामा नये। बघा अशा प्रकारे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचंय। आता पुन्हा एकदा एका बाउलमध्ये अर्धा कप इतकं नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घ्यायचं आहे। यामध्ये 1.5 टीस्पून इतकं काश्मीरी लाल तिखट घालायचंय। तुमच्याकडे जर काश्मीरी लाल तिखट नसेल तर तुम्ही कुठलंही कमी तिखट असलेलं तिखट वापरू शकता आणि याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचंय। आलू फ्राय केल्यानंतर राहिलेलं जे तेल आहे त्यामध्येच आपण भाजीला फोडणी देणार आहे। त्यासाठी त्याच पॅन मध्ये आपल्याला अर्धा टीस्पून इतकं कुटलेलं जिरं घालून घ्यायचंय। त्यानंतर पाव टीस्पून इतकी हळद आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण तिखटाचं पाणी तयार करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचंय आणि गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची आहे आणि याला व्यवस्थित 1-2 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचंय। बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 1-2 मिनिट शिजवल्यानंतर आपल्याला इथे गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये आपण जे फेटून घेतलेलं दही आहे ते व्यवस्थित एकत्र करून घ्यायचंय आणि एकत्र केल्यानंतरच आपल्याला गॅस पुन्हा एकदा पेटवून घ्यायचा आहे। पेटवल्यानंतर गॅसची फ्लेम आवर्जून कमीच ठेवायची आहे। गॅसची फ्लेम जर तुम्ही जोरात केली तर दही जे आहे ते फाटू शकतं, त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि याला एक हलकीशी अशी उकळी येऊ द्यायची आहे। आता तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीला हळूहळू उकळी यायला लागलेली आहे। आता आपल्याला याच्यावरती एक झाकण ठेवून द्यायचं आहे आणि या ग्रेव्हीला एक लो फ्लेमवरतीच उकळी काढून घ्यायची आहे। साधारण 2 ते 3 मिनिटांमध्येच याला एक छान उकळी येईल। बघा तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीला खूप छान अशी उकळी देखील आलेली आहे आणि रंग देखील तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे आणि ग्रेव्ही आपली खूप मस्त अशी घट्ट तयार झालेली आहे। आता यामध्ये आपण जे फ्राय करून घेतलेले आलू आहे ते घालून घ्यायचे आहे व त्याचबरोबर गरजेनुसार आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचंय। कितपत ग्रेव्ही तुम्हाला घट्ट हवी आहे त्यानुसार इथे पाणी घालून घ्यायचंय। मीठ या वेळेला घालायचं नाही आहे, जर तुम्ही मीठ घातलं तर आपली ग्रेव्ही फाटू शकते। पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र केल्यानंतर यावरती पुन्हा झाकण ठेवून याला एक छान दणदणीत अशी वाफ काढून घ्यायची आहे। आता साधारण 4-1 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आणि भाजीचा रंग देखील तुम्ही बघू शकता खूपच सुरेख असा आलेला आहे। त्याचबरोबर याला तर्री देखील खूप छान आलेली आहे आणि आतपर्यंत आलूमध्ये ही ग्रेव्ही मुरलेली आहे
आता यावरती आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचंय आणि 1-2 मिनिटांसाठी पुन्हा याला एक वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून हे मीठ व्यवस्थित या भाजीमध्ये मुरेल। साधारण 2 मिनिटं उकळी काढल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीच्या ग्रेव्हीला खूप छान असा दाटसरपणा आलेला आहे आणि भाजीचा जो अर्क आहे तो आतपर्यंत आलूमध्ये शिरलेला आहे। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहून पाठवायला विसरू नका। आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला देखील शेअर करा, त्याचबरोबर एक लाईक करायला नक्की विसरू नका। यावरती आता सर्वात शेवटी कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून बाजूच्या घंटीलाही क्लिक करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।